मम्मी मला हा प्रश्न समजावून सांग की ग. नाही रे बाळा, मला नाहीये वेळ. सांग की ग प्लीज. बरं, आणि बघू कोणचा प्रश्न आहे. आपण याचं काय करू, फोटो काढू आणि RS एज्युकेशनच्या व्हॉट्सअपला पाठवून देऊ. दे इकडं. काय मग विद्यार्थ्यांनो, गणित तुम्हाला आता सोपं वाटत असेल, समजत असेल आणि तुम्ही सोडवत असाल. पण जिथं जिथं तुम्हाला गणितामध्ये अडचण येते तिथं तिथं काढला फोटो, टाकला व्हॉट्सअपला. तसाच एक प्रश्न आपल्याकडे आलेला आहे अक्षरा या मुलीचा. बघा इथे दशांशामध्ये काही अंक अंशस्थानी आणि छेदस्थानी दिलेले आहेत. यांची क्रिया करायची आणि आपल्याला इथं काय उत्तर येतं हे बघायचे. बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, दशांश चिन्ह जे दिलेलं आहे, दशांश चिन्हामध्ये जी संख्या दिली आहे ती अंशस्थानी आणि छेदस्थानी तयार करून घ्या. आता पहिल्यांदा आपण अंशस्थानी बघूया. अंशस्थानामध्ये काय दिलेलं आहे, 0.36. आता याला ह्याचा दशांश चिन्ह काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करायचे, दशांश नंतर किती अंक आहेत, 2 अंक आहेत. त्याच्यामुळे 1 वर 2 शून्य द्या. हा दशांश चिन्ह निघून गेला. ठीक आहे, गुणिले 2.7 म्हणजेच 27 करा. दशांशाच्या नंतर 1 अंक आहे म्हणून 1 वर 1 शून्य द्या. येते लक्षात. त्यानंतर गुणिले 0.01 आहे त्यामुळे वरती 1 लिहा अंशस्थानी आणि छेदस्थानी 1 वर 2 शून्य द्या. कारण आपल्याला दशांश चिन्ह काढून टाकायचं आहे त्यामुळे दशांशाच्या नंतर 2 अंक आहेत म्हणून आपण 2 शून्य दिले. हे झालं अंशस्थानचं. आता आपल्याला छेदस्थानचं घ्यायचं आहे. गुणिले छेदस्थानी बघा 0.03 म्हणजे 3 इथं आपल्याला हे लिहायचंय 100 लिहा आणि खाली 3 लिहा. कारण हे जे भागाकार आहे ते उलटून गुणाकार होईल. अंशस्थान छेदस्थानी, छेदस्थान अंशस्थानी आहे. ठीक आहे. त्यानंतर गुणिले इथं काय करायचंय, 100. इथं पण 1 वर 2 शून्य येतील आणि खाली 6 येईल कारण दशांशाच्या नंतर 2 अंक आहेत. इथं पण काय येईल, 2 येईल, 10 येईल आणि खाली 2 येईल. हे लक्षात आले का तुमच्या. आपल्याला दशांश चिन्ह काढून टाकण्यासाठी अंशस्थानी आणि छेदस्थानी अशी क्रिया करायची आहे. आता इथे काय करायचं, आपल्याला कट पद्धत करायची. म्हणजे जे कट होतंय ते कट करायचंय. बघा इथं 100 आहे, हे कट झालं. इथं 100 आहे, हे कट झालं. इथं 100 आहे, इथं 100 आहे. त्यानंतर इथं 10 आहे, इथं 10 आहे. अंशस्थानचं आणि छेदस्थानचं कट करून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला घालायचा आहे भाग. आता 3 ने 27 ला भाग जातो. ओके, 3 1 3, 3 9 27, 6 1 6, 6 6 36. इथं किती होईल, 9 सखी 54. वरती 54 आलं आणि खाली आलेला आहे 2. ओके, 2 ने भाग घाला 54 ला. 2 1 2, 2 2 4, उरला 1 झाले 14, 2 7 14 म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 27. पर्याय क्रमांक 1. समजलं असेल. हे समजलं नसेल तर व्हिडिओ पॉज करा, प्रॅक्टिस करा.